मित्रांनो आज आपण लोणीमध्ये आहोत. तर खूप दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ येत नव्हते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जवळपास 1 ते 1.5 महिना झालेला आहे. तर लॉंग व्हिडिओ पण आणि शॉर्ट्स व्हिडिओ पण पूर्णपणे कंप्लीट बंद होते. तर मित्रांनो या मागचं कारण एक मस्त तुम्हाला सरप्राईज भेटणार आहे. ते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर आता आपण लोणीला आलेलो आहोत. शिर्डीपासून 25 किलोमीटर. लोणी सगळ्याला माहीत असेल, जे कोणी डेअरी फार्मिंग वगैरे करते आणि गोट फार्मिंग वगैरे करते तर त्यांना सगळ्यांना माहीत आहे. त्याच्या मित्राचा फार्म तुम्हाला आज दाखवतो मित्रांनो. पूर्ण हे शेतातच राहते मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता मी पूर्णपणे इथं शेतातच आहो. तर मस्त फार्म आहे मित्रांनो. तिथं मेथी घास वगैरे लावलेला आहे सगळं. इथं म्हणजे ते डीलर आहे मित्रांनो. तर त्यांच्याकडे कालवडी वगैरे मस्त आहे मित्रांनो. म्हणजे ते घरीच बनवतात आणि मोठे झाल्यावर आपल्या विकतात. तर असं यांचा छोटासा सेटअप आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता हे त्यांची गाडी आहे आणि हा मित्रांनो त्यांचा गोटा. तर मित्रांनो हे हेडलॉक वगैरे आहे. तर मित्रांनो आता चारा टाकायचा टाईम झालेला. आता 4:50 झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता. आता त्यांना मेथी घास टाकलेला त्यांनी, थोडा खाली वगैरे टाकला. तर बघू शकता. आता आपण अंदरून बघू मित्रांनो. ह्या मित्रांनो आता यांना सेल वगैरे करायचं आहे. टाईम आहे, क्वालिटीचे एकदम मस्त. तर इथून अंदर जावं लागते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे याच्या आधी खूप गाय होते. तर सध्या त्यांनी सेल केलेलं आहे आणि घरीच तयार करतात आणि सेल करतात. यांचं असं काम आहे. तर डीलर पण आहे ते. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ते मस्त आहे. आता त्यांना चारा वगैरे टाकून दिला मित्रांनो. छोटासा अगर कोणाला म्हणजे सेटअप करायचं असेल तर हा अशा टाईप केला तर मित्रांनो एकदम मस्त होईल. तर इकडे तुम्ही बघू शकता हा मुक्त गोटा आणि हे 8 फुटाचं मित्रांनो इथं फ्लोरिंग केलेलं आहे आणि हे असं डब्यामध्ये केलेलं आहे मित्रांनो. तर कोणाला छोटासा सेटअप जर करायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. बघा मित्रांनो अशा प्रकारे आहे. आणि इकडं मित्रांनो पाण्याचा सिस्टम केलेला, जो पाईप येते मित्रांनो 3 फूट राऊंडवाला जो पाईप येते, जो ढोला म्हणते त्याला मराठी भाषेत आपल्या. तर त्याचा अर्धा कट करून मित्रांनो हे पाण्याचं सिस्टम केलेलं तुम्ही बघू शकता. आणि इकडल्या बाजूला मित्रांनो इथं सळाकी टाकून हे असं पॅक केलेलं आहे. आणि इथं ह्या टंकीमधून इथे पाणी येतात. तर एकदम मस्त सिस्टम केलेलं आहे मित्रांनो. छोटंसं सेटअप आहे मित्रांनो. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्रास कमी झाला पाहिजे म्हणून मित्रांनो हेडलॉक सिस्टम इथं फिट आहे. तर हे हेडलॉक सिस्टम 15 गायांचं आहे आणि इथून असं वर्क होते मित्रांनो. आता सध्या गाया लॉक केलेला आहे कारण चारा खाता इकडे तिकडे गेला नाही पाहिजे म्हणून. तर या गाया आता सगळ्या 3 महिने बाकी आहे मित्रांनो यांना पिल्लू द्यायला. तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. सेल करणारा वाटते आता आपल्याला. सध्या तरी याचं काही माहीत नाही, विचारलेलं नाही. तर आता इकडे पण जाऊ आपण, तुम्हाला बघू शकता. तर अशा प्रकारे आहे मित्रांनो त्यांची चारा खाची गव्हाण आहे मित्रांनो अशी. तर अशा प्रकारे आणि मित्रांनो तुम्हाला एक दाखवते. इथे हे बघा त्यांच्या घरीच चक्की आहे मित्रांनो. ते गायांना जे गव्हाचं जे पीठ आहे ते इथेच घरी दळून त्यांना देतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आहे. हा एक छोटासा सेटअप आहे मित्रांनो. तुम्हाला आता क्लिअर सांगतो. हे जे मित्रांनो हे सगळं दिसते इथं 15 गायांचं हे सगळं हेडलॉक आहेत. जर मित्रांनो जेव्हा पूर्ण 15 गाई इथे जास्त होतात, 15 गाई पूर्ण इथे जेव्हा असतात, तर तो मुक्त गोटा जो त्याच्या मागं तुम्हाला मी दाखवला तो इथे कमी पडतात. म्हणून इकडल्या बाजूला पुन्हा एक स्पेशल फक्त मुक्त गोटा बनवलेला आहे. तुम्हाला दाखवतं हे सगळं अंदर. तर ह्या गाई इकडून चारा खाल्ल्यानंतर इकडे दिवसभर ठेवतात आणि इथं असं शेड केलेलं आहे. म्हणजे ऊन नाही लागली पाहिजे म्हणून दिवसाचं असं शेड पण केलेलं आहे मुक्त गोट्यासाठी. तर काही अशा प्रकारे मित्रांनो हे केलेलं आहे. आणि इथे पाणी स्टोअर केलं जाते, लाईन वगैरे नाही राहिली तर. आणि आता इकडे पण गाई आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त वाटते बघा मित्रांनो. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे इथेच घर आहे त्यांचं आणि इथेच गोठा आहे. इकडे मित्रांनो लोणीला सगळेजण शेतातच राहतात. 90% लोक शेतात राहतात. म्हणजे ज्यांच्याकडे शेत आहे आणि शेतात जायला बरोबर रस्ता आहे तर ते सगळे शेतात राहतात. तुम्हाला आता दुरून दाखवतो मित्रांनो ते घर कसं आहे. खतरनाक वाटते मित्रांनो इथे. आणि इकडे आता तुम्हाला दाखवतो एक कुट्टी मशीन आहे. आता सध्या ऊस आणि मेथी घास चालू आहे घाला. ऊसाची कुट्टी आणि हिरव्या चारामध्ये मेथी घास. तर अशा प्रकारे देणं चालू आहे. तर आता आपण मित्रांनो
भुसाचं स्टोअर बघू. हे फार्म बघून घ्या मित्रांनो. हे जाळीची हाईट मित्रांनो जवळपास 8 फूट घेतलेली आहे. अशा प्रकारे सायलेजच्या बॅग आहे मित्रांनो. 5 टन व्हायला खतम झालेला आहे सायलेजच्या. आता तुम्हाला भुसा स्टोअर करायचं सिस्टम दाखवतो. आता तुम्हाला मित्रांनो भुसा स्टोअर करायचं सिस्टम बघू शकता. इकडून जाळी मारलेली आहे आणि इकडून सेडचं जे कंपाऊंड आलं त्याची जाळी आहे. आणि त्याच्यानंतर हे मधात सुकास्टारा स्टोअर केलेला आहे मित्रांनो. गव्हाचा भुसा आहे हा. तर अशा प्रकारे आणि वरून अशी तारपत्री टाकलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हा गव्हाचा भुसा बघू शकता अशा प्रकारे. आणि सायलेज बनवायसाठी मित्रांनो त्यांनी मक्का पण लावून ठेवलेला आहे आणि ज्वारी पण लावून ठेवलेली आहे. असं मित्रांनो इकडे सगळा सेटअप केला जाते. यांच्याकडे शेत मित्रांनो 2च एकर आहे. त्या 2 एकरामध्ये मेथी घास, थोडासा हिरवा चारा आणि मागं ऊस अशा प्रकारे सगळं केलेलं आहे. त्यात दुरून दाखवतो. हे सगळं असं आहे मित्रांनो. तुम्हाला जे सरप्राईज म्हणलं होतं तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिसेल वेबसाईट म्हणून मित्रायू मार्ट म्हणून वेबसाईटची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. तर आपण नवीन वेबसाईट ओपन केलेली आहे ज्यावरती डेअरी फार्मिंग रिलेटेड अँड गोट फार्मिंग त्याबद्दलचे सगळे प्रोडक्ट आणि इक्विपमेंट आपण तुमच्यासाठी अवेलेबल केलेलं आहे. त्यासाठी मित्रांनो 1 ते 1.5 महिना आपल्याला थोडा टाईम द्यावा लागला. तर आता ती पूर्णपणे वेबसाईट बनलेली आहे. प्रोडक्ट ॲड चालू आहे. काही प्रोडक्ट मित्रांनो जवळपास 10-15 प्रोडक्ट ॲड झालेले आहे. तर तुम्ही एक वेळा जाऊन चेकआउट करू शकता. आणि वेबसाईट कशी बनली ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला कोणतं प्रोडक्ट वगैरे जर अजून मिळत नसेल, जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर त्यावर आपण सोल्युशन काढू. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर अजून काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट्स करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.